नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 1998 त्यानंतर 2003-4 त्यानंतर परत 2007 असेल, 13 असेल, 17 असेल, 20 या टप्प्याटप्प्यांनी आरटीओच्या वॅकन्सीज ह्या येत गेल्या आणि विद्यार्थी सिलेक्ट होत गेले. पण 2020 ही जी परीक्षा झाली त्याच्यानंतर मात्र कुठलीही एक्झामिनेशन, कुठल्याही पोस्ट आरटीओ एएमव्हीआयच्या आलेल्या नाहीत. यामागचं कारण वेगवेगळं असू शकतं, पण जर आपण एक लेखाजोखा घेतला तर 2017ची जी मोठी जाहिरात होती, 2020ची त्यानंतर जाहिरात आली, तर त्यानंतर एक मोठा 5 वर्षाचा गॅप पडलेला आहे. वॅकन्सी आहेत विविध आरटीआयच्या माध्यमातनं. किती वॅकन्सी आहेत? 400 आहेत, 400 प्लस आहेत, 460 आहेत, ही सगळी माहिती विद्यार्थ्यांकडे आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम नेहमीच आहे, मागच्या कितीतरी दिवसापासून आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र आपण जेव्हा ही व्हिडिओ करतो आरटीओ एएमव्हीआयचा, तर त्यावेळेस कमेंटमध्ये नक्कीच कमेंट टाकतात की सर नेमक्या जागा कधी येणार आहेत. आत्ताच मागच्या काही दिवसामध्ये मी माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं सुद्धा होतं की ज्या जागा आहेत त्या जागा ह्या येणार आहे हे नक्की आहे, फक्त 25 की 26 त्याबद्दल मी एक वाक्य बोललो होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या ज्या वॅकन्सीज आहेत, ह्या वॅकन्सीज नेमक्या कधी येणार आहे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल, तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ओके, तर आरटीओ एएमव्हीआय नेमकी 2025 मध्ये येणार की 2026 मध्ये येणार? आता सगळ्यात महत्वाची की ग्रुप सी ची ही एक्झामिनेशन आहे. गट क ज्याला म्हणतो आपण, गट क ची तुमची जी परीक्षा पूर्व परीक्षा आहे ती परीक्षा ऑलरेडी होऊन गेलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये असंही वाटतं त्यांना की जसं संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे राज्यसेवेची, त्याच्यामध्ये 11 जागा ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या एमईएसच्या अंडर वाढल्या, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरले नव्हते. पण एक लक्षात ठेवा की त्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी एमईएस साठी हे ग्रॅज्युएशन पात्रता होती आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांनी तिथे फॉर्म भरले होते, बरोबर आहे. पण आता गट क ची परीक्षा ही ऑलरेडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये डिप्लोमा होल्डर म्हणजे आपले मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा प्रोडक्शन असेल किंवा इक्विव्हॅलंट असेल, हे विद्यार्थी सुद्धा पात्र असतात. त्याच्यामुळे नव्याने ती प्रोसेस होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, मी जसं त्या सेशनमध्ये म्हटलं होतं की माझं पर्सनल ओपिनियन मत असं आहे की 2025 मध्ये येण्याचे चान्सेस बिलकुल नाहीये, 2026 मध्येच येईल. तर मी परत त्याच वक्तव्यावरती ठाम आहे विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्येच ही ऍड येणार आहे. कारण 25 मध्ये मी परत एकदा सांगतो, डिप्लोमा जे विद्यार्थी आहेत ज्यांनी कुठे एमपीएससी ला फॉर्मच भरलेला नसतो ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. ओके, तर काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या इंडिकेट करतात की 2026 मध्ये येणार, याबद्दल आपण बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जी आरटीओ एएमव्हीआय गट क ची जी पद आहे नेमकी कधी येणार मी तुम्हाला एक टेंटेटिव्हली सांगितलंच. तत्पूर्वी परत एकदा सांगतो, 2020 पासून तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि आता आपण 2026 मध्ये आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी ही असणार आहे, त्याच्यामुळे बिलकुल मिस करू नका. आरटीओ एएमव्हीआय प्रिलिम्स ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तसंच ऑफलाईन बॅच, अधिक माहितीसाठी 9529317572 या क्रमांकावरती संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मटेरियल आपला आता जे रेडी स्टडी मटेरियल आहे ते पण लक्षात घ्या. PYQ पुस्तक आहे आपलं, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्री साठी वेगळं आहे, मेन साठी वेगळं आहे. 1998 पासूनचे आतापर्यंतचे सगळे एक्झामिनेशनचे पेपर, त्याचं सोल्युशन, एक्सप्लेनेशन हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे महत्त्वाचा टप्पा आहे याच्यामध्ये मेन्स, तर मेन्स एक्झामिनेशनचे हे जे सेक्शन 3 आहेत, 3 सेक्शन मध्ये तुमचे 15चे 15 ही विषय हे कव्हर होणार आहे. ओके, आता आपण परत आपल्या टॉपिक वरती येऊया विद्यार्थी मित्रांनो. आरटीओ एएमव्हीआयच्या नक्की जागा कधी येणार, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की बेसिकली एक कम्युनिकेशन आरटीआयच्या माध्यमातून झालं होतं. ओके, जे माहिती अधिकारी आहे, परिवहन आयुक्त किंवा परिवहन विभागाचे, यांनी ही माहिती पुरवली होती, ज्यांनी मागितली होती त्यांना. आणि त्याच्यामध्ये हे मेन्शन केलं होतं त्यांनी की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या संवर्गातील रिक्त असलेल्या पदाकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबतची जी कारवाई आहे
ही कार्यालय स्तरावरती चालू आहे. म्हणजे मागणी पत्राची ती जी तयारी आहे ती चालू आहे असं ह्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं. हे साधारणतः जून 2025 मधलं पत्र होतं. त्याच्या नंतर सुद्धा माहितीच्या अधिकाराखाली ज्या काही गोष्टी हायलाईट झाल्या त्या पण लक्षात घ्या. ही सप्टेंबर 2025 ची इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये विषयामध्ये मेन्शन करतानाच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गाचे मागणी पत्र पाठवण्याबाबत याच्यात मेन्शन करतानाच त्यांनी परीक्षा जे इयर म्हटलेलं आहे ते 2026 म्हटलेलं आहे. मी परत एकदा सांगतो की ऑलरेडी 2025 ची जी गट क ची पूर्व परीक्षा आहे ती झालेली आहे. डिप्लोमाचे विद्यार्थी इथे पात्र असतात, बरोबर आहे. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ऍड होण्याचे चान्सेस आता मावळलेले आहेत. हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. हे जे पत्र आहे हे पत्र गृह विभागाला गेलेलं आहे, कारण गृह विभाग MPSC आयोगाकडनं हे सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेईल. आणि हे पत्र याच्यामध्येच मेन्शन आहे की गट क ची 2026 मधले ते पद बोलतायत ते पदाबद्दल, बरोबर आहे. बरं, एकूण किती पद आहेत हे सुद्धा तपशील याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये 460 पोस्ट ह्या मेन्शन केलेल्या आहेत, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकच्या संवर्गातील 460 पद, म्हणजे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एक महत्वाची आहे 2026 मेन्शन केलेलं आहे, दुसरं त्या नंबर ऑफ पोस्ट मेन्शन केलेले आहेत. आणि हे जे आहे हे सहपरिवहन आयुक्तांकडनं गृह खात्याला गेलेलं आहे. गृह खातं MPSC आयोगाकडनं या पर्टिक्युलर प्रोसेसला सुरू करेल. म्हणजे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी जी काही प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस 2026 च्या हिशोबाने चालू आहे. ओके, आता आपण शेड्यूल जर बघितलं आयोगाचं, जे टेंटेटिव्ह शेड्यूल आपण म्हणूया टाइम टेबल, तर टेंटेटिव्हली जर आपण कंबाईन ग्रुप सी चे 2026 चं शेड्यूल बघितलं तर याच्यामध्ये मार्च मध्ये जाहिरात येईल एक टेंटेटिव्हली, बरोबर आहे. मार्च मध्ये जाहिरात आल्यानंतर साधारणतः 2.5 महिने आपल्याला मिळतात. जुलैमध्ये तुमची काय होईल, प्रिलिम एक्झाम होईल. आणि मेन्स जी आहे डिसेंबर मध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा शेड्यूल आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आज आपण 24 जानेवारी मध्ये आहोत आणि डिसेंबर त्यांनी तारीख सुद्धा इथे मेन्शन केलेली आहे. टेंटेटिव्ह आपण कन्सिडर करूया, पण तरी डिसेंबर म्हणजेच आपण किती 13 डिसेंबर, आपण 24 डिसेंबर कन्सिडर करूया. तर साधारणतः एवढं ड्युरेशन आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे आता 25 ला होण्याचे चान्सेस तर मावळलेले आहेत. 26 च्या हिशोबानेच आपल्याला तयारी करावी लागणार आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला शेड्यूल कन्सिडर करावं लागणार आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्लॅनिंग करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, RTO MVI खूप वर्षापासून विद्यार्थी वाट बघतायत, खूप विद्यार्थी तयारी करतायत, जोमानी तयारी करतायत. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही याच्या अगोदरचे जेवढेही व्हिडिओ RTO MVI वरती मे बी एखाद्या वेळेस काही गोष्टी रिपीट झाल्या असतील, पण रिपीट होण्यामागचं कारण एकच आहे, कारण विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे काय ऍडव्हर्टाइजमेंट येत नाहीत आणि हे फक्त व्हिडिओ करतात. तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. इंडिव्हिज्युअली तुम्ही स्वतःबद्दल विचार करायचा आणि सेल्फ मोटिवेटेड राहायचं. ओके, आयोगाकडनं आपल्याला सिलेबस मिळतो, आयोगाकडनं आपल्याला PYQ मिळतात. ह्या दोन गोष्टींना स्पेसिफिक टूल्स कन्सिडर करा आणि त्या अनुषंगाने अभ्यास करा. आता दुसरी गोष्ट इथे ज्या आमच्या लक्षात येते ती गोष्ट अशी आहे की जे मेकॅनिकलचे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत, हे खूप सारे विद्यार्थी मागच्या कित्येक वर्षापासून ऍडव्हर्टाइजमेंट आली नाही म्हणून काय करतात, एक तर राज्यसेवा करतात किंवा ग्रुप B किंवा C करतात, बरोबर आहे. तर त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की आत्ताच ग्रुप B चा 2025 चा पेपर झाला, सर टफ पेपर होता पण बऱ्यापैकी माझा स्कोर चांगला येणार आहे. ग्रुप C चा सुद्धा पेपर झाला, सर त्याच्यामध्ये तर खूप चांगले मार्क पडणार आहेत, मग मी हे याच्या मागे लागू नाही लागू. विद्यार्थी खूप सारे संभ्रमात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की मी नेमकं काय सिलेक्ट करू. कारण एक दिवस आपल्याला असं वाटतं की अरे कितीतरी दिवसानंतर ह्या ऍड येणार आहे, आतापर्यंत आली नाही पण आता येऊ शकते, मग मी तिकडे जाऊ की माझं जे स्पेसिफिकली सुरू आहे गट ब गट क ची प्रोसेस ही करू. प्लस मायनस बाजू दोन्ही याला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथे ज्यांना याबद्दलचं मार्गदर्शन, कारण केस टू केस विद्यार्थी वेगळे असणार आहे,
तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना इथे गरज आहे, वाटतं की आपण काउन्सिलिंग घ्यावी, तर विद्यार्थी मित्रांनो, पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रा मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे यायचं आहे. ओके, कॉल करून आलात तर बरं होईल, कारण हा एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेच आहे. ओके, तर आपली एक्सपर्ट टीम सागर सोनवणे सर असतील, मी असेल, ओके, आपले डिरेक्टर सर गिरीश खेडकर सर आहेत, ते सगळे तुम्हाला मार्गदर्शन याच्यामध्ये करतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, PYQ प्रिलिम साठी आणि PYQ मेन साठी असे दोन्ही पुस्तक आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे. त्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन या पुस्तकाच्या सॅम्पल PDF सुद्धा डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये बघू शकता. पुस्तक बघून घ्या, सॅम्पल बघा, नंतरच परचेस करा. आणि तसंच ही जी फॉर्म्युला शीट आहे मेन साठीचं हे सगळं आहे. मेन साठी ह्या 11 शीट्सचा सेट आहे, तो सुद्धा आपल्या वॉक इन तुम्ही पुणे नाशिक या कार्यालयामधून घेऊ शकता, नागपूरच्या सुद्धा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की ही वेबसाईट वरती सुद्धा अवेलेबल आहे. आता 2025 की 26 या प्रश्नाचं उत्तर एक टेंटेटिव्हली मी सांगितलंय. परत एकदा सांगतो, हे माझं पर्सनल वैयक्तिक मत अगोदरही होतं आणि आता तर बऱ्यापैकी ते ठाम झालेलं आहे. आपण तयारी करायची आहे पुढच्या 11 महिन्याची. खूप वर्षापासून आपण वाट बघत होतो. खूप चांगली संधी येणार आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं असेल तर आजपासून सुरुवात करावी लागेल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.